मित्रांनो, तुम्ही जर का आर-टी-ए अंतर्गत 17/5/2024च्या अगोदर तुम्ही तुमच्या बालकाचं ॲडमिशन केला असाल, तर तुम्हाला इथे सावध होण्याची गरज आहे. कारण मित्रांनो, आर-टी-ई 25% रिझर्व्हेशन अंतर्गत 17/5/2024 पासून नव्याने ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सुरुवात ही झालेली आहे. तुम्ही याच्या आधी जर फॉर्म भरला असेल, तर तो फॉर्म तुमचा ग्राह्य धरला जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही 17/5/2024 पासून नव्याने फॉर्म हा भरायचा आहे. याचं कारण मित्रांनो, आर-टी-ए अंतर्गत इंग्लिश मीडियम खाजगी शाळा या ॲड करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नव्याने तुम्हाला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. याच्या आधी मित्रांनो, इंग्लिश मीडियम शाळा, खाजगी शाळा कोणत्याही दाखवत नव्हत्या. पण आता तुम्हाला 17/5/2024 नंतर दाखवल्या जातील आणि तुम्हाला तुमच्या बालकाचं ॲडमिशन नव्याने फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. तर हे फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला 9,000 प्लस आर-टी-ईच्या शाळा ह्या अवेलेबल झालेल्या आहेत आणि 9,000 शाळांमध्ये 1,00,000 प्लस व्हॅकन्सीज अवेलेबल झालेल्या आहेत. तर ते कुठं पाहायचं, तर तुम्ही इथे पाहू शकता. आर-टी-ई पोर्टलवरती आल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली आर-टी-ई स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर मी थोडंसं झूम करतो मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता. थोडंसं आपण खाली येऊयात. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय. इथे टोटल आर-टी-ई स्कूल, जिल्हा वाईज स्कूल टोटल महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकताय. तुम्ही इथे पाहू शकताय 9,138 शाळा या आर-टी-ई अंतर्गत ॲड करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये व्हॅकन्सी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 1,02,434 व्हॅकन्सीज या अवेलेबल आहेत. याच्या आधी मित्रांनो, जे राजपत्र जारी करून जे सांगण्यात आलं होतं, की 1 किलोमीटरच्या आत जर प्रायव्हेट आणि सरकारी शाळा असतील, तर तुम्हाला सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल, असं एक राजपत्र जारी करण्यात आलेलं होतं आणि ते राजपत्र आता सध्या रद्द करण्यात आलेलं आहे आणि याच्यानुसार आता तुम्हाला ॲडमिशन हे भेटणार आहे. टोटल महाराष्ट्रामधून 9,138 शाळा ह्या आर-टी अंतर्गत आहेत आणि त्या शाळेमध्ये 1,02,434 व्हॅकन्सीज या अवेलेबल आहेत. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही आता तुमच्या बालकांसाठी नव्याने ॲडमिशन घेऊ शकणार आहात मित्रांनो. काही संघटना, काही पक्ष मित्रांनो, या 1 किलोमीटरचा जो निर्णय होता, त्याच्या विरोधात आवाज उठवला मित्रांनो. त्यांच्या कामाला हे यश आलेलं आहे मित्रांनो. आता तुम्ही तुमच्या बालकाचं ॲडमिशन इंग्रजी शाळेमध्ये, इंग्लिश मीडियममध्ये, खाजगी शाळेमध्ये तुम्ही तुमच्या बालकाचं ॲडमिशन करू शकणार आहात. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अशी अपडेट होती. तर उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आर-टी-ईचा फॉर्म हा कसा भरायचा याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे. त्यामध्ये इंग्लिश स्कूल कशा सिलेक्ट करायच्या, आर-टी-ईचा फॉर्म कसा भरायचा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.